FM बोलतो रेडिओ सिटी 91.1. प्रसन्न तुमच्यासोबत असतोच नेहमी आणि आज फक्त प्रसन्न नाही आहे तर प्रसन्न सोबत मोहम्मद रफी साहेब सुद्धा आहेत. ऑफकोर्स मी आता एका अशा रूममध्ये आहे की जिथं ही रूम तुम्ही पाहिल्यानंतर एक 5-10 मिनिट राहिल्यानंतर बाहेर गेल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव कोणी विचारलं तर कदाचित तुम्ही सुद्धा मोहम्मद रफी सांगाल, कारण की ही रूम पूर्ण मोहम्मद रफीमय आहे. आणि ही रूम ज्यांनी तयार केलेली आहेत मोहम्मद रफीजींचे जे डाय हार्ट, त्याच्यापेक्षा मोठा पुढचा शब्द असला असता तर कदाचित तोच म्हटला असता मी, डाय हार्ट फॅन आहेत ते शमशेर इनामदार सर आपल्या सोबत आहेत. ते मोहम्मद रफी साहेबांचे खरंच खूप मोठे फॅन आहेत आणि ते मोठे फॅन का आहेत हे खरं तर त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. नमस्कार शमशेर. नमस्कार. आम्हाला सगळ्यात सुरुवातीला सांगा की तुमच्याकडे मोहम्मद रफी साहेबांचं नेमकं काय काय कलेक्शन आहे? माझ्याकडे हे रेकॉर्ड्स आहेत जे बरोबर 3000 रेकॉर्ड्स आहेत. 3000? 3000 रेकॉर्ड्स आहेत. बरं. हा त्याचा रेकॉर्ड्स प्लेअर आहे. ओके. नंतर ही पुस्तकं आहेत. अच्छा. ही सगळी मोहम्मद रफींच्यावर लिहिलेली सगळी पुस्तकं आहेत. बरं. हा एक ग्रामोफोन आहे. बरं. अतिशय दुर्मिळ आहे, हा. आता चालू स्थितीमध्ये आहे. बरं. नंतर ही माझ्याकडे छोटे छोटे पुस्तकं आहेत. हा. ही गाण्यांची पुस्तकं आहेत जे पूर्वी 25 पैशाला मिळत होती. अच्छा. हा म्हणजे गाण्यांबद्दल माहिती काही लोकांना हवी असेल तर या पुस्तकांमध्ये मिळायची. क्या बात आहे. आणि हे फोटोज तुम्ही एवढे सगळे कलेक्ट केलेले दिसतात. किती फोटोज आहेत तुमच्याकडे? हे माझ्याकडे जवळजवळ 750 फोटो आहेत. बरं. 750. आणि हे 750 फोटोज तुम्ही मिळवलेत कुठून? हे मुंबईचा चोर बाजार, पुण्याचा चोर बाजार, सोलापूरचा जुना बाजार, कोल्हापूरचा जुना बाजार, नंतर मासिक, नंतर पत्रिका येतात त्या पत्रिकातून कातरून साठवून त्याची डेव्हलप करून प्रिंट मारलेला. नक्कीच. पण आता एवढे सगळे फोटोज तुम्ही कलेक्ट केले, ते केव्हापासून छंद आहे तुम्हाला? मला छंद आहे तो 1978 पासून छंद आहे. 1978 पासून मी सगळे कलेक्शन करतोय. नक्कीच. नंतर जे रेकॉर्डचा कलेक्शन आहे तो 1983 पासून मी सुरू केला. नक्कीच. 1978 पासून म्हणजे माझ्या जन्माच्या आधीपासून ते हे कलेक्शन जे आहे ते करतायत आणि म्हणून एवढा मोठा संच जो तो आपल्याला बघायला मिळतो. आणि एक स्पेशल गोष्ट म्हणजे यांच्या कलेक्शनची दखल मोहम्मद रफी फॅन क्लब जो काय आहे पूर्ण वर्ल्ड मध्ये जो कार्यरत आहे, सगळेजण कनेक्टेड आहेत एकमेकांशी, त्यांनी सुद्धा घेतली आहे. जर आम्हाला तुमच्या पुरस्कार 2017 साली मोहम्मद रफी सन्मान पुरस्कार दिला आणि आम्हाला असं समजलं की आणखीन एक पुरस्कार जाहीर झाला आहे तुम्हाला. 31 जुलै दिवशी त्यांच्या पुण्यतिथी दिवशी मला महाराष्ट्र गौरव सन्मान पुरस्कार देणार आहे. महाराष्ट्र गौरव सन्मान पुरस्कार. क्या बात आहे. म्हणजे असे वेगवेगळे मोहम्मद रफी साहेबांचे खरे फॅन, मोहम्मद रफी साहेबांचे खरे फॅन्स आहेत ते आपल्यासोबत आहेत शमशेरजी. त्यांच्याकडनं खरी सगळी माहिती जाणून घेतली. पण आपण रेडिओ सिटीवरनं रगरग में दौड़े सिटी म्हणतो आणि आपल्या खरंच सांगली मिरज सिटीला तसाही संगीताचा वारसा आहेच आहे, पण संगीताचे फॅन असलेल्या लोकांचा सुद्धा खूप मोठा वारसा आपल्याला लाभलेला आहे आपल्या सांगली मिरजला. हे इनामदार सरांकडनं नक्कीच लक्षात घ्यायला पाहिजे. इनामदार सरांनी केलेली कामगिरी जी आहे, कलेक्शन जे आहे त्याच्याबद्दलचं आपल्याला